जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आजपर्यंत आपण 76 भाग पाहिले. 76व्या भागामध्ये आपण पुस्तकातील 3रा भाग सुरू केला आहे आणि त्यामध्ये बौद्ध जीवन मार्ग, कुशल कर्म, अकुशल कर्म हे आपण पाहिलं. आता भाग पुढचा, लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णा यांच्या आहारी जाऊ नका, हाच बौद्ध जीवन मार्ग होय. पैशांचा पाऊस पडला तरी कामनापूर्ती होत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामनेची पूर्ती होण्यात अल्पस्वाद असतो आणि ती दुःखदायक असते. जो स्वर्गलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही, जो तृष्णेचा नाश करण्यात सदैव रत असतो, तो सम्यक संबंधांचा अनुयायी होय. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून जो मुक्त असतो त्याला ना दुःख ना भय असते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून जो मुक्त असतो त्याला ना दुःख ना भय असते. जो अहंकारी असतो, जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो, तो ध्यानचिंतनात काळ व्यतीत करणाराचा द्वेष करू लागतो. माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. विशेष आसक्ती असलेल्या वस्तूचा नाश झाल्यास दुःख होते. ज्यांना ना कोणाशी प्रेम असते ना द्वेष असतो, त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख उत्पन्न होते, कामभोगापासून भय उत्पन्न होते. जो कामभोगापासून मुक्त आहे त्याला दुःख नसते आणि भय पण नसते. आसक्तीमुळे दुःख उत्पन्न होते, आसक्तीमुळे भय उत्पन्न होते. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे त्याला ना दुःख आहे ना भय आहे. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे त्याला ना दुःख आहे ना भय आहे. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे त्याला ना दुःख आहे ना भय आहे. जो शीलवान आहे, प्रज्ञावान आहे, जो न्यायी आहे आणि सत्यवादी आहे, जो आपले कर्तव्य पूर्ण करणारा आहे, अशा पुरुषावर लोक प्रेम करतात. जो माणूस पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी येतो, त्या पुरुषाचे आप्त मित्र आणि हितेशी स्वागत करतात. शुभकर्म करणाऱ्याचे गुणकर्म परलोकात सर्वत्र त्याचे स्वागत करतात. याच प्रकारे क्लेश आणि द्वेष याबद्दल तथागतांनी सांगितलेलं आहे. क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्यासंबंधी द्वेष भावना बाळगू नका, हाच बौद्ध जीवन मार्ग होय. जगात कोण मनुष्य एवढा निर्दोष आहे की त्याला दोष देताच येत नाही. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याला संधी देतच नाही, श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, धम्मविजय म्हणजे सत्याचा शोध, विद्या आणि आचरण यांची पूर्णता आणि स्फूर्ती म्हणजे जागरूकता यांच्या योगाने या भयंकर दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे, म्हणजे सर्वात मोठे सुख देणारे आहे असे बुद्ध सांगतात. जो दुसऱ्यांवर आघात करतो त्याला प्रवज्जित म्हणता येत नाही. जो दुसऱ्यांना त्रास देत नाही तोच खरा श्रमण असतो. वाईट वचन न बोलणे, कोणालाही क्लेश न देणे व विनयपूर्वक नियमांचे पालन करणे हा भगवान बुद्धांचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा कोणाला हिंसा करण्याकरिता प्रेरित करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे व जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही, त्याला सुख प्राप्त होते. फुटलेल्या घड्याप्रमाणे जो मूक राहतो, जो क्रोधाला जवळ फटकू देत नाही, त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे असे समजावे. जो निष्पाप आणि निरुपद्रवी माणसाला दुःख देतो त्याच्यावर लवकरच दुःख भोगण्याची पाळी येते. कोणी जरी अलंकार धारण केलेले असतील परंतु स्तब्ध आहे, शांत आहे,
आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढीत बसत नाही, तो खरोखर एक श्रमण अथवा भिक्खूच होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जसा तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून लज्जेने संयम करणारा एक तरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला त्रास दिला, तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. क्रोध आणि वैर. मनात क्रोधभावना ठेवू नका. वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हाच बौद्ध जीवनमार्ग होय. क्रोधाग्नीचे शमन करा. त्याने मला शिव्या दिल्या, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने मला हरविले, त्याने मला लुबाडले. जो असे विचार मनात ठेवतो, त्याचा वैरभाव कधीही शांत होत नाही. ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा वैरभाव शांत झालेला असतो. शत्रू शत्रूची हानी करतो, द्वेष्टा द्वेष्ट्याची हानी करतो, परंतु शेवटी ती कोणाची हानी ठरते? माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, वाईटाला चांगुलपणाने जिंकावे, लोभी माणसाला उदारतेने जिंकावे आणि खोटे बोलणाऱ्याला खरेपणाने जिंकावे. खरे बोलावे, रागावू नये. जवळ थोडे असेल तरी त्यातूनही दुसऱ्याला काहीतरी द्यावे. माणसाने क्रोधाचा त्याग करावा, व्यर्थ अभिमानाचा त्याग करावा. सर्व बंधनाला तोडून जो माणूस नामरूपाविषयी अनासक्त असतो, जो कोणत्याच गोष्टीला माझी म्हणत नाही, असा अपरिग्रही दुःख भोगत नाही. ज्याप्रमाणे सारथी बहकलेल्या रथाला थांबवून धरतो, त्याप्रमाणे जो उत्पन्न क्रोधाला थांबवून ठेवतो, त्यालाच मी जीवन रथाचा खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगामाची दोरी धरणारेच असतात. विजयामुळे वैर वाढते, पराजित मनुष्य दुःखी राहतो, परंतु ज्याने जय पराजयाच्या कल्पनेचाच त्याग केला आहे, असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारखा अग्नी नाही, द्वेषासारखे दुर्दैव नाही, उपादान स्कंधासारखे दुःख नाही, निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीही शांत होत नाही, अवैरानेच ते शांत होते. हा प्राचीन नियम आहे. जय भीम. नमो बुद्धाय.